नमस्कार, स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक पारंपरिक पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये खपली गव्हाची खीर. श्रावणाचा पहिला दिवस आहे. श्रावण स्पेशल खपली गव्हाची खीर बनवलेली आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व व्यक्ती खाऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी गहू भिजत ठेवलेले 2 तास झालेले आहेत. गहू भिजलेले आहेत, बघू शकता. आता आपण ते कुकरमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये मी 1 चमचा तांदूळ घातलेला आहे, त्यामुळे खीर खूप छान होते आणि पांढरी शुभ्र दिसते. छोट्या चमच्याने 1 चमचा. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. मॅशर घ्यायचं आणि छान असं गहू मॅश करून घ्यायचं. अगदी मऊसूत असं शिजलेले आहेत. अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं, बघू शकता. आता त्यामध्ये ज्या वाटीने गहू घेतलेलं त्या वाटीनेच गूळ घालायचं. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता आपण त्यामध्ये बदामाचे काप, 2-3 बिस्किटे बारीक करून घेतलेले. बिस्किटे जरूर घाला, त्यामुळे खूप छान टेक्स्चर येते. तूप घालायचं 2-3 चमचे. दूध घालायचं. परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. वेलदोडे जायफळची पावडर बनवलेली ते घालून घेऊया. खीर शिजायला चालू झालेलं आहे, बघू शकता. तुम्ही यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, खोबऱ्याचे छोटे छोटे काप तुमच्या आवडीने घालू शकता. माझ्याकडे जेवढं उपलब्ध होतं तेवढं मी घातलेलं आहे. खूप दाटसर वाटत आहे. अजून थोडं दूध घालण्याची गरज आहे. दूध गरम करूनच घालायचं. बघू शकता, आता परफेक्ट झालेलं आहे. त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं, त्यामुळे खिरीला खूप छान टेस्ट येते. बघू शकता, अशा पद्धतीने आपली खीर तयार झालेली आहे. आता आपण सर्विंग करूया. सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचं. तर अशा पद्धतीने खपली गव्हाची खीर तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.